This is my fifth video. Okay, fifth. हां सो मी ॲक्च्युली इतके दिवस पोस्ट करत नव्हती कारण की मला बरं नव्हतं. हां म्हणजे आय डोंट नो, जेव्हा पण गोष्टींना ना चांगलं असं सुरुवात करायचं असेल तेव्हा मोजून 10 दिवस नीट चालेल, त्यानंतर ठप्प. असं नाही की मला करायचं नाही आहे, मला असं मी आजारी पडेल, माझी मम्मीच आजारी पडेल, नाही कोणीतरी अशी सिच्युएशन आहे ज्याच्यामध्ये मला करताच येणार नाही. वर्कआउटचं पण सेम आहे आणि कोणती गोष्ट स्टार्ट केली सेम आहे. आता लॅपटॉप पण मी त्या दिवशी करायला घेतलं, लॅपटॉप बंद, आपोआप पूर्ण शट डाऊन पण. आणि असं मला पण कळालं की नजर अशी ही गोष्ट असते. अरे पण मी अजून सुरुवात पण नाही केली आहे यार, मी अजून नीच डिसाईड नाही केलं, आतापासूनच नजर लागायला लागली. पुढे काय होईल यार, आय सिरियसली टेल यू. काय मी काय काय गोष्टी एक्सपिरियन्स केल्यात मी, म्हणून मी बोलते नजर हे असतं, ॲक्च्युली असतं. सो या मला ताप आला, मग नंतर विकनेस, एव्हरीथिंग हॅपन, उठायला व्हायचं ना वगैरे सगळं झालं. मला तेव्हा पण एन्झायटी आली की अरे मी कसं करणार, मी आत्ताच स्टार्ट केलं आहे यूट्यूब व्हिडिओ आणि मग मी एकही व्हिडिओ टाकला ना, मी बोललेली की मी बुधवार शुक्रवार रविवार असं मी पोस्ट करणार आणि मी पोस्टच नाही केला. मला रील पण बनवायचे होते, रील पण नाही केले. कसं होणार माझे जो म्हणजे रीच मला मिळते तो ठप झाला, मग परत येणं इज इम्पॉसिबल होणार. या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये चालू झाल्या. सो हां, त्या अगोदर म्हणजे आजारी पडण्याअगोदर मी डिसाईड केलेलं की मी अंडर कॉन्फिडंट, म्हणजे कॉन्फिडंट मी का नाही, की आय एम सो इंट्रोवर्ट, मी आयसोलेट करतो स्वतःला ॲक्च्युली. त्या गोष्टी होते मी बोल. सो आज मी तेच बोलणार. सो सुरुवात लहानपणापासून कट ऑब्वियस, काय व्हायचं ना, आम्ही दोघंच जण आणि चाळीमध्ये म्हणजे आपण खेळणं म्हणजे असं. तर दुपारची वेळ, दुपार सकाळ वॉटेवर ज्या टायमावर पण आम्ही खेळायचो, आजूबाजूच्या आम्हाला ओरडायचे की अरे आमची मुलं बघ अशी इकडे मस्ती करतात, आवाज करतात, ते करतात, असं करायला लागलं. खूप भांडणं, म्हणजे मम्मी पप्पांचं पण भांडणं व्हायला लागले, कारण मुलं नाही खेळणार तर कोण खेळणार, ते ऐकायचेच नाही. जशी साईडचे माणसं, तुम्हाला माहिती आहे आता मला ते लोक खडूच बोलतात का, कारण की मी त्यांच्याकडे जाऊन बसत नाही. काय मग नंतर मग माझेच मम्मी पप्पा बोलायला लागले की बाहेर जायचं नाही, जे काय करायचं घरात खेळा, घरातच राहायचं. सो तेव्हापासून मी अजूनपर्यंत घरात होते, मी बाहेर फिरलीच नाही जास्त. हां, पॅरेंट्स स्ट्रिक्ट पण होते, अरे फिरायला जायचं नाही, असं नाही तसं नाही. ते म्हणजे काळजीपोटीच बोलायचे, नाही असं नाही. पण त्या काळजीपोटी म्हणजे कॉन्फिडन्स, म्हणजे मुला मुलींसोबत कसं बोलायचं, काय बोलायचं, मस्ती पण कधी कधी म्हणजे सहन होत नाही, अशा गोष्टी पण येतात ना. मी दोष नाही देणार, जस्ट एक सांगते कॅच्युअल थिंग. आणि सो काय म्हणणार होती. हां, तेव्हापासूनच मी घरातल्या घरात मी टी व्ही बघत बसणार, मी फोनमध्ये खेळणार, माझ्याकडे कॅट्स आहे, मी कॅट्सबरोबर बोलत बसणार. कॅट्सबरोबर मी एवढी अटॅच आहे ना की त्यांना कोणी मारलं मी त्यांच्याशी 2 दिवस बोलणार नाही, एवढी अटॅच आहे. असं आहे, मी माझं छोटंसं जग तयार केलं घरातच. कधी कधी मम्मी शुभम, म्हणजे मम्मी माझी आणि भाऊ, शुभम म्हणजे माझा भाऊ, बोलायचे काय घरातल्या घरात राहते, तुला काय कंटाळा नाही. म्हटलं मला येतो कंटाळा, पण काय करणार, आता मी जॉबलेस आहे, एवढे पैसे नाही आहेत, मी फिरायला पण नाही जाऊ शकत. आणि जॉब शोधते तर जॉबमध्ये बोलतात की तुला काहीच येत नाही, तू काहीच नाही करू शकत, अशा सगळ्या गोष्टी. सो त्या गोष्टी मला जास्त करून अंडर कॉन्फिडंट करतात की अरे तू काहीच नाही करू शकत. म्हणजे त्यामुळेच माझं कॉन्फिडन्स लो होतं. तर कंपनीमध्ये पण तो खूप घालून काढून बोलतो ना. आता तुम्ही पुअर फॅमिलीमधून आहात तर तुम्हाला बट ऑब्वियस बोलणारच गोष्टी, आणि आपण मी जास्त बोलतच नाही ना.
धडा 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 असं नाही बोलते. म्हणजे पॉईंट टू पॉईंट बोलते आणि बस बस स्टॉप. एकदम असं सेल्समॅन टाईप नाही बोलते. म्हणून मग त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम होते. ओके. सो ॲक्च्युली लहान मुलगा आलेला, त्याने मला डिस्टर्ब केलं. मी काय बोलत होती? हां, म्हणजे ऑफिसमध्ये खूप जण बोलायचे. खूप जण नाही ॲक्च्युली, ज्यांना टोचायचं तेच बोलायचे. बाकीच्यांना सगळ्यांना माझं काम आवडायचं. म्हणजे मला असं नाही आहे की मी बोललं आहे की अरे काम नाही करत किंवा काय. सगळ्यांना माझं काम आवडायचं, अप्रिशिएट पण करायचे, ऑफर पण द्यायचे. काही रिझन होते त्याच्यामुळे ऑफर म्हणजे घेता नाही आल्या. म्हणजे हे बोलतात की नाही माहिती नाही, पॉलिटिक्स एव्हरीवेअर. इफ यू रिलेट लाईक इफ यू नो काइंड ऑफ थिंग. सो पॉलिटिक्स गोष्टी मला सहन नाही व्हायच्या. आणि मी मागच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलली असेल की चुकीच्या गोष्टी घडत असेल ते मला सहन नाही व्हायचं आणि आपण त्याच्यामध्ये काहीच बोलू शकत नाही. हो, नाही जमणार, असंच होतं. आता मी ट्राय करते. मी घरी तुम्हाला सांगू नाही शकत, लिटरली मी सगळ्या ठिकाणी फ्रेशर म्हणूनच अप्लाय केला आहे. स्टील आय एम नॉट गेटिंग एनी जॉब. इमॅजिन काय फायदा आहे ग्रॅज्युएशन करायचा. कधी कधी असं वाटतं की अरे माझी चुकी आहे. कधी कधी वाटतं की अरे मे बी युनिवर्स हॅव अनदर प्लॅन, म्हणून पण असू शकतं. असं सगळ्या गोष्टी बोले ना माझ्या भावाला नाही आवडत, मला ही तेच धरून बसतं असं होतं. ते ज्यांच्यावर घडतं त्यांनाच कळतं, अशा सगळ्या गोष्टी आहेत. सी आता अजून काय बोलतात यार, हे लोक कसे काय बोलतात ब्लॉगर्स, काय घेऊ. मला विचार करतो किती बोलतात, कसं बोलतात. मला एवढी व्हिडिओ बनवताना आपण एवढं विचार करावा लागतो. विचार काय म्हणजे कसं बोलायचं, काय बोलायचं एक्झॅक्टली. सी तसं होतं, एन्झायटी वगैरे येते की अरे मी व्हिडिओ बनवते खरी गोष्ट, मग कोणी बघेल तरी का, मग कोणी लाईक सबस्क्राईब तरी करतील का, असं पण होतं. अरे ही मुलगी काय नुसती रडत असते. रडत नाही आहे, इट इज अ फॅक्ट की ह्या गोष्टी मी फेस करते. म्हणजे आता ज्यांच्याकडे म्हणजे कमवत नसेल ना आणि मग नंतर घरच्यांकडनं पैसे मागावे लागतात ना, त्यांनाच कळतं किती वाईट वाटतं. माझ्या मम्मीने जर व्हिडिओ बघितली शिवायला तू अशी बोलतेस, दॅट्स इट. मग एवढंच बोलतो, दुसरं काय बोलणार. कधी कधी फ्रेंड्स बोलतात की अरे तू इंट्रोवर्ट वाटत नाही, म्हणजे तू एवढी तर बोल. बट ऑब्वियस कम्फर्ट झोन असेल तर मी बोलणारच ना. तर कम्फर्टमध्येच नाही आहे किंवा असं मला दिसतं आहे की मला पण बोलूनच देणार नाही, मी का बोलेन. मला माझ्या डोक्यामध्ये हे पण गोष्टी येतात की अरे मी जर बोलली तर त्याच्या 4-5 म्हणजे शब्द काढून माझ्यावरच हसतील, मलाच काय काय बोलतील. हसतील हा पॉईंट येतो, मला लोक काय बोलतील मी पण गोष्टी येतात. आता मी मोस्ट ऑफ द टाईम इग्नोर करते, लाईक बघून घेऊ. इस वेअर. सो हां, आता पुढं एवढंच बोलेन मी. दुसरं आय डोंट हॅव एनिथिंग. आय थिंक मला ChatGPTची हेल्प घ्यावी लागेल. तो बोलेल तसं मला टॉपिक्स काढून त्याच्यावरती बोलावं लागेल. देन माझी जी कम्युनिकेशन चांगलं होईल. एक काम पण करू शकते मी. माझ्याकडे एक बुक आहे जी माझ्या सरांनी दिलेली फर्स्ट जॉबमध्ये, त्यांनी मला एक बुक दिलेली आहे. मला मी अजून ठेवली आहे. हां, थोडीशी डागी बिगी झाली आहे, स्टील मी अजून ठेवली आहे, कम्प्लीटच झाली. त्या बुकने पण मला खूप हेल्प केली आहे माहिती आहे. म्हणजे थोड्या गोष्टी सोडून द्यायच्या असतात, सगळ्या गोष्टी.
सो मी ट्राय करेल की ती बुक मी वाचून टाकते. काय वाटतं तुम्हाला? जस्ट टेल मी, है ना? तुम्ही हेल्प केली ना मला निश म्हणजे डिसाईड करायचं कोणत्या निशवर तुम्ही बोललं पाहिजे काय, कोणत्या निशवर तुम्ही काय केलं पाहिजे. देन आय कॅन डू इट. जस्ट टूल्स म्हणजे कोणत्या गोष्टी बाय करता नाही येणार. बिकॉज जसं मी बोलली जॉबलेस पर्सन, सो कांट बाय एनिथिंग. सो या दॅट्स इट फॉर टुडे. ओके बाय. ओके बाय. बाय.